नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू विटकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचे असे GR काढलेले आहेत आणि त्या GRच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं होतं, याच्यामध्ये अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी असेल, त्यानंतर ज्या बऱ्याच शेतकऱ्यांचं थंडीमध्ये देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं होतं। तर अशा ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, अशा शेतकऱ्यांना NDRFच्या निकषानुसार हे जे काय अनुदान असेल ते आता मंजूर केलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर NDRFच्या जे काय मध्यंतरी याच्यामध्ये ऑक्टोबर 2025 असेल, त्या काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी असेल किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान भेटलेलं होतं। तर अशा प्रकारचं ज्या शेतकरी याच्यामध्ये बरेच शेतकरी राहिले देखील होते, अशा शेतकऱ्यांना देखील हेक्टरी 22,500च्या स्वरूपात हे अनुदान जमा झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर कोणत्या शेतकरी आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर अवेळी पाऊस असेल, अवकाळी पाऊस असेल, त्यानंतर याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालेलं होतं, तर अशा शेतकऱ्यांना हे पीक विमे मंजूर झालेले आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर मार्च 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागामध्ये 1327.98 लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर आपण पाहिलं एप्रिल 2026 ते मे 2026 याच्यामध्ये अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। आता याच्यामध्ये कोणत्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याला आणि किती बाधित शेतकरी आणि अनुदान किती मंजूर झालेलं आहे ते आपण पाहूया। याच्यामध्ये आपण पाहिलं तर नागपूर विभाग आहे, त्याच्यामध्ये नागपूर जिल्हा आहे, त्याला 367 बाधित शेतकरी आहेत आणि 31.17 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर वर्धा आहे, आता नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर एवढे जिल्हे आहेत। वर्ध्यामध्ये 23 शेतकरी बाधित आहेत आणि 3.89 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर चंद्रपूर आहे, त्याच्यामध्ये 655 शेतकरी बाधित आहेत आणि 34.73 लक्ष रुपयांच्या निधीला मंजूर दिलेले आहे। त्यानंतर दुसरा विभाग आहे नाशिक, याच्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर हे 5 जिल्हे आहेत। आता नाशिकमध्ये पाहिलं तर 36,764 शेतकरी बाधित आहेत आणि त्यांना 4,873.83 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर धुळे जिल्हा आहे, त्या धुळे जिल्ह्यामध्ये 19,203 शेतकरी बाधित आहेत आणि 1,834.4 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर नंदुरबार आहे, 776 शेतकरी बाधित आहेत आणि 83.74 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर जळगाव देखील जिल्हा आहे, 14,360 शेतकरी हे जळगाव जिल्ह्यातील बाधित आहेत अवकाळी पावसामुळे आणि 1,450.89 लक्ष रुपयांचा निधी त्यांना मंजूर झालेला आहे। त्यानंतर अहिल्यानगर आहे, 21,495 शेतकरी याच्यामध्ये पात्र झालेले बाधित शेतकरी आहेत आणि 2130.37 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर कोकण आहे विभाग, त्याच्यामध्ये ठाणे आणि सिंधुदुर्ग आहेत। तर ठाण्यामध्ये फक्त 157 शेतकरी आहेत आणि 5.50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। 11.36 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। सिंधुदुर्गमध्ये 116 शेतकरी आहेत, 5.50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। आता ह्याच अवकाळी पावसामुळे पुणे विभागात देखील नुकसान झालेलं होतं, त्याच्यामध्ये पुणे जिल्हा आहे, 1,873 शेतकरी बाधित झाले होते, 176.90 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। याच्यामध्ये टोटल आपण जर पाहिलं एप्रिल 2026 ते मे 2026 अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, याच्यामध्ये 95,784 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि 10,656.48 लक्ष रुपयांचा निधी या जिल्ह्याला मंजूर केलेला आहे। म्हणजे नागपूर विभागातील जिल्हे असतील नाशिक, कोकण आणि पुणे, तर एवढ्यांना मंजूर झालेले आहेत। त्यानंतर आपण पाहिलं तर एप्रिल 2026 मध्ये जे काय अवकाळी पाऊस आला होता, त्याच्यामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातले 4 जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर। तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 268 शेतकरी बाधित आहेत आणि 26.93 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर जालना जिल्हा आहे, 451 शेतकरी बाधित आहेत, 37.14 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातला तिसरा जिल्हा आहे बीड, 996 शेतकरी बाधित आहेत, 92.07 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्याला 791 शेतकरी बाधित आहेत,
46.65 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. एकूणच एप्रिल 2026 मध्ये जो काय अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाला 2,02,79,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्याच्यानंतर एप्रिल 2026 व मे 2026 मध्ये अवकाळी पाऊस आला होता, त्याच्यामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं. अशा याच्यामध्ये आपण पाहिलं तर नागपूर विभाग आणि पुणे विभागातील जिल्ह्यांसाठी निधी मंजूर केलेला आहे. त्याच्यामध्ये नागपूर जिल्हा आहे, नागपूर विभाग आहे, त्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याला निधी मंजूर झालेला आहे. बाधित शेतकरी आहेत 825 आणि निधी मंजूर झालेला आहे 103.60 लक्ष. त्यानंतर पुणे विभागातले 3 जिल्हे आहेत, सातारा, सोलापूर आणि सांगली. साताऱ्यातले 379 शेतकरी बाधित आहेत आणि 20.18 लक्ष रुपयांचा निधी मंजूर आहे. सोलापूर जिल्ह्यातील 965 शेतकरी पात्र आहेत म्हणजे बाधित आहेत, 135.05 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यात देखील 1109 शेतकरी बाधित आहेत आणि 144.18 लक्ष मंजूर झालेले आहेत. यावरूनच हे लक्षात येतं की एप्रिल 2026 व मे 2026 याच्यामध्ये ज्या अवकाळी पाऊस झालेला होता त्याच्यामध्ये नागपूर आणि पुणे विभागातील 4 जिल्ह्यांचा समावेश होता. या 4 जिल्ह्याला मिळून 4,03,01,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. आणि त्यानंतर 4था GR त्यांनी काढलेला आहे. ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या काळामध्ये कडाक्याची थंडी होती आणि कडाक्याच्या थंडी असेल, अवकाळी पाऊस असेल, याच्यामुळे देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. आणि याच्यामध्ये कोकण विभागातील जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीचा फटका बसला होता आणि तेच जिल्हे यासाठी पात्र आहेत. आता याच्यामध्ये कोकण विभागातला आपण पाहिलं तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे पात्र आहेत. याच्यामध्ये आपण कोकण विभागातील ठाणे जिल्हा पाहिला तर 4,669 शेतकरी बाधित आहेत आणि 484 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यानंतर पालघर जिल्हा आहे, 17,612 एवढे शेतकरी बाधित आहेत आणि 647.36 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यातले 17,020 शेतकरी पात्र आहेत म्हणजे बाधित झालेले आहेत, 2,028.46 लक्ष रुपयांचा निधी यांना मंजूर केलेला आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातले 52,628 सर्वात जास्त शेतकरी यातले पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी 9,844.61 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. सिंधुदुर्गमधले 42,322 हे बाधित शेतकरी आहेत आणि 7,905.23 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. यावरूनच ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 याच्यामध्ये कडाक्याची थंडी असेल किंवा अवकाळी पाऊस असेल तर याच्यामध्ये कोकण विभागातील जे 5 जिल्हे आहेत या 5 जिल्ह्यांसाठी 209,10,06,000 रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे. यावरूनच आपल्याला हे लक्षात येतं की शासनाने जे काय अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल किंवा कडाक्याची थंडी असेल याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई लवकरच त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. आता जरी शासनाने GR काढले असले तरी येत्या काही 8 दिवसाच्या आतमध्ये या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याला सुरुवात होणार आहे. धन्यवाद.